बरं झालं, असं हे सामान आपल्या घरात नकोच होतं. हे अजिबात शोभत नाही. आम्ही तुला पहिल्या दिवशीपासून सांगतोय. तुझं सामान पॅक करायला घे, आपण या घरात राहणार नाही होत. काय ऐकलंस ना मी काय बोलले ते? या घरात मला आता क्षणभरी राहायचं नाहीये. देवयानी, तू काय बोलतोस वेड्यासारखं? तुझं तुला तरी कळतं का? तू काही पण माझा निर्णय ठाम आहे. आपण हे घर ताबडतोब सोडतोय. पण असं अचानक घडलं काय? तुला हे घर एकदम अचानक आवडेन असं झालं? तुझ्या आवडीनिवडीचा विचार करून आपण हे घर घेतलंय आणि आता आता कुठे आपण या घरामध्ये सेटल होतोय आणि एकदम अचानक असं काय झालं तुला? माझ्या आवडीनिवडींचाच विचार करून हे घर विकत घेतलंय हे मला माहिती आहे विक्रम. पण तू माझ्याशी खोटं बोलशील असा मी कधीच विचार केला नव्हता. आम्ही खोटं बोललो तुझ्याशी? नाही का? मग एक तर लिंगप्पा साहेब खोटं बोलतायत किंवा मग त्यांच्यासारखंच हे घर तू 5 कोटीला विकत घेतलंयस असं सांगणारा तो एस्टेट एजंट माने खोटं बोलतोय. हा हॅलो समीक्षा, अगं मी बोलतेय प्रतीक्षा. बोल मावशी, कसा काय फोन केलास? म्हणजे सहजच फोन केला तसा. म्हटलं जरा चौकशी करावी. सोहमची तब्येत बरा आहे तो? हा, म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना ग? अगं अजिबात नाही, आणि मी असतेच ना सतत त्याच्या बरोबर. मग ठीक आहे. बरं ठेवू फोन मग? ओके बाय. तू प्लीज आम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. हे बघ, 5 कोटी ही रक्कम आमच्यासाठी आता खूप मोठी नाहीये. सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जुळून आल्या ना तर पुढच्या काही महिन्यात नाही तर पुढच्या काही दिवसात आम्ही कर्ज फेडून टाकू. जस्ट डोंट वरी. तू काय एवढं टेन्शन घेतेस? प्रश्न फक्त कर्जाचा नाहीये विक्रम. ते तू काही सांगितलंस ना तरी जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत टेन्शन राहणारच. प्रश्न आता एकमेकांवरच्या विश्वासाचा आहे. तुझ्या श्रीमंतीपेक्षाही आपला एकमेकांवरचा विश्वास मला जास्त महत्वाचा वाटतो. आजपर्यंत मला वाटत होतं माझा विक्रम माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. आता त्या विश्वासाला तू तडा दिलाय. सर, मी डॉक्टर दीपा देसाई. म्हणजे याआधी मी येत होते चेकिंगसाठी, पण त्यावेळेला वागळे साहेब असायचे ड्युटीवर. म्हणजे काय ना, आमचे सर ॲक्च्युली आउट ऑफ टाउन आहेत, त्याच्यामुळे ही जबाबदारी माझ्यावरती आहे. पण वागळे साहेबांना त्यांनी कळवलंय तसं. कॉन्स्टेबल. यस सर. यांना तुम्ही ओळखता? हो सर, राजाचे कपडे नेहमी येतात. एक काम करा, तुम्ही आरोपीच्या कोठडीत घेऊन जा. या. थँक्यू सर. आज तुला स्वातंत्र्य मिळणार आहे राज. आज तुला इथून नेण्यापासून मला कुणीही अडवू शकत नाही. काय प्रॉब्लेम आहे तुझा? तू आमच्यावर रागवलीस मान्य आहे मला, पण आमचा राग तू जेवणावर कशाला काढतेस? जेवून तर घे. चल वेडेपणा करू नको. चल. आणि बस झाला आता तमाशा. काय प्रॉब्लेम काय तुझा देवयानी? हे बघ, जगात अशी अनेक लोक आहेत ज्यांनी कर्ज घेतलं नाही ना तर ते घर घेऊ शकत नाहीत. आम्ही सुद्धा लोन काढले. काय गुन्हा केला एवढा? 100 वेळा आम्ही तुला सॉरी बोलले, 100 वेळा आम्ही तुझी माफी मागितली, तरी तुझा हट्टीपणा कायमच आहे अजून. आमच्या स्वप्नांमध्ये जर तुला स्वतःची स्वप्न बघता येत नसतील ना तर जा. या घराचं तुला एवढं कौतुक आहे ना, त्या वस्तीतल्या घरी जाऊन राहा, तिथं स्वतःच्या माहेरी निघून जा. आणि हो, त्यासाठी रात्रभर इथे थांबायची गरज नाही. आत्ता गेलीस तरी चालेल. जा.